कुर्ला येथील वार्ड क्रमांक 166 मधील नाराज मनसे सैनिकांनी जे आहे ते आज राज ठाकरे यांची भेट घेतली आणि भेटीनंतर हे सर्व मनसे सैनिक आपल्या सोबत आहेत. तर नेमकी काय नाराजी होती आणि राज ठाकरेंची तुम्ही भेट घेतली? नाराजी अशी एवढी काय असं हे नव्हतं की ज्यांना कुणाला तिकीट मिळाली आहे त्यांनी चिन्ह आपलं इंजिनचं आहे, पण त्यांना तिकीट दिलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी. पण जे काही निवडून आल्यानंतर जी काही 5 वर्ष जी आहे ते त्यांनी पूर्ण मनाने किंवा सर्वांना सांभाळून घ्यायला पाहिजे. खरं तर या ठिकाणी बोलताना असंही कळालं की आर्थिक व्यवहारातून हे एक रातोरात तिकीट चेंज करण्यात आलं असा आरोप करण्यात आला. नेमकं काय खरं? कसं आहे हे जे आर्थिक व्यवहार वगैरेचे आम्हाला कल्पना नाही आहे. मात्र आम्ही आज साहेबांनी एका शब्दाने आम्हाला भरारी आली, आम्हाला एक बळकटी आली. त्याचं कारण एवढंच की साहेबांना आम्ही एक विनंती केली की आज जो उमेदवार आहे हा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटांचा आहे, बरोबर आहे. उद्या समजा आमच्या मेहनतीनं किंवा दोन्ही पक्षाच्या मेहनतीनं ती जर सीट निघाली, उमेदवार हे निवडून आले, तर त्यांचा पक्षप्रवेश होणार का? महाराष्ट्र नवनिर्माण सेना आमच्या पक्षामध्ये त्यांचा पक्षप्रवेश होणार का? आणि पुढील 5 वर्ष सातत्याने ते आमच्यासोबत राहणार का? याबाबत साहेबांनी फार सुंदर उत्तर दिलं. साहेबांनी सकारात्मक उत्तर दिलेलं आहे आणि त्याचा आम्हाला अभिमान वाटतो. आज पुन्हा आम्हाला जी आम्ही डाऊनफॉलला गेलेलो ती आम्हाला पुन्हा बळकटी दिल्याबद्दल धन्यवाद राजसाहेब आणि आपल्या सर्वांचे देखील. मात्र कुठेतरी स्थानिक आमदार संजय पुतनीसांनी यांनी हस्तक्षेप करून ही जागा जी आहे ते मनसेला दिल्याचं शिवसेनेला दिल्याचं बोललं जाते. राजकारण आहे, राजकारणामध्ये हस्तक्षेपाशिवाय ते राजकारण पूर्ण होत नाही. मे बी होऊही शकतं, चान्सेस असू शकतात. पण कुठेतरी डोळे पाणावले तुमचे. काय शेवटी राजकारण आहे, थोडं भावनात्मक व्हावं लागतं. आज आमचे उमेदवार गेले 7 महिने आम्ही खूप मेहनत घेतली. म्हणजे अक्षरशः धान्य वाटपापासून गोरगरीब सामान्यांना याच्याहीपेक्षा वाईट परिस्थिती त्या दिवशी होती जेव्हा सर्व रडत होते, फक्त मी एकटा रडत नव्हतो. आज परिस्थिती वेगळी आहे. ह्या भावना आहेत, राजकारणात भावना चालत नाही. असो, साहेबांना आज मिळून आम्हाला बळकटी मिळाली. खरं तर मागच्या अनेक महिन्यापासून वर्षापासून काम करता असे त्यांनी सांगितलं आहे. त्यांचे डोळेही पाणावलेले आहेत. मग आता पुढच्या उमेदवाराचं काम कसं? नक्की आम्ही मन लावून करणार. साहेबांनी जी मला थाप दिलेली आहे ती माझ्यासाठी खूप लाख मोलाची आहे. त्यासाठी आम्ही एकजुटीने सर्व महिलांना सर्वांना घेऊन आम्ही भरपूर काम करणार. निश्चितच हे कुर्ला येथील वार्ड क्रमांक 166 मधील इच्छुक उमेदवार होते आणि त्यासह त्यांचे कार्यकर्ते होते. कॅमेरामन खंडूसह मी रमेश शेंडके, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.